जालना में गर्म लोहे के रॉड से जलाने के मामले में अब शिकायत वापस लेने के लिए दबाव बनाए जाने का दावा पीड़ित व्यक्ति कैलाश बोराडे ने किया। आरोपियों के डर से परिवार के लिए पुलिस सुरक्षा की मांग भी बोराडे ने की। जालना जिले के भोकरदन तालुका के अनवा गांव में महाशिवरात्रि के दिन कैलाश बोराडे को लोहे की गर्म रॉड से बेरहमी से पीटने का मामला सामने आया था। इस क्रूर पिटाई की घटना का एक आरोपी पुलिस हिरासत में है, वहीं दूसरे की अभी तलाश जारी है। फरार आरोपी नवनाथ दौड़ ने ही फोन पर पैसों का लालच देकर शिकायत वापस लेने की मांग की। वहीं अब अस्पताल में अपना इलाज करा रहे पीड़ित कैलाश बोराडे ने परिवार पर हमला होने की आशंका जताते हुए परिवार के लिए पुलिस सुरक्षा की मांग की है। साथ ही ओबीसी नेता नवनाथ वाघमारे भी इस मामले में पीड़ित के साथ है। वाघमारे ने आरोपी की गिरफ्तारी की मांग की। मांग जल्द पूरी नहीं होने पर 10 तारीख को जिलाधिकारी और पुलिस अधीक्षक कार्यालय पर मोर्चा निकालने की चेतावनी भी उन्होंने इस मौके पर दी। खरं तर अनवा गावातील अतिशय गरीब कुटुंबातील अगदी छोट्याशा पात्र्याच्या शेडमध्ये राहणारा कैलास बोराडे, जे धनगर समाजातील मेंढपाळ समाजातील छोटा आणि गरीब कार्यकर्ता, ज्याच्या अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या गावातील गावगुंड नवनाथ दौड आणि त्याचा भाऊ भागवत उर्फ सोन्या दौड यांनी अतिशय निर्दयीपणे म्हणजे राक्षसी प्रवृत्तीला शोभल असं कृत्य करून कुठेतरी अगदी म्हणजे गरम करून रॉड अगदी लाल बुंद करून लोखंडी रॉडने लोखंडीच्या सळाईने अगदी 30-35 ठिकाणी शरीराला चटके देण्याचं काम केलं, ज्यामध्ये खोलवर ते घाव गेलेत। अगदी तो कैलास बोराडे अगदी वेदनेनं विवळत आहे, परंतु अद्याप त्या मतदारसंघाचा आमदार संतोष दानवे याला अधिकाऱ्यांना धमक्या द्यायला वेळ आहे, त्याला अधिकाऱ्यांना कार्यकर्ते पाठवून मारहाण करायला वेळ आहे, त्याला अधिकाऱ्यांना दबाव टाकून हे म्हणजे मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याला वेळ आहे। परंतु त्या मतदारसंघामध्ये ज्यांच्या बापापासून ज्यांच्या वडिलापासून यांना खासदारकी दिली, आमदारकी दिली, यांना मंत्रिपद त्या मतदारसंघातून मिळालं, त्यांना या कैलास बोराडे यांना भेटायला वेळ नाही। खरं तर यांना लाज वाटली पाहिजे। हे एका जातीवादी असणारे ही कुटुंबीय आहे आणि कल्याण काळे सुद्धा खासदार असून तिथे भेटायला आले नाही। आज तर कल्याण काळेंनी कहरच केलाय। कल्याण काळेंनी कुठेतरी जालन्यामध्ये काँग्रेसच्या मोर्चामध्ये ते बॅनर कार्यकर्त्यांचा अवमान करण्याचं काम केलं, बॅनर हिसकावून घेण्याचं काम केलं। म्हणजे ह्या लोकप्रतिनिधींना सत्ता आल्याच्या नंतर सत्तेतून मस्ती येते, कारण सत्तेतून त्याला पैसा मिळतो आणि पैशाची मस्ती ते लवकरच दाखवण्याचं काम करतात। यांना कल्याण काळे सारख्या माणसाला पक्षाचं काही घेणं देणं नाही। पक्ष वाढला काय मोडला काय त्याच्याशी काय घेणं देणं नाही। सत्ता मिळाली कार्यकर्त्यांचा अवमान करायचा आणि लोकसभेतील क्षेत्रातील कुठलेही प्रश्न सभागृहात मांडायचे नाही आणि लोकसभेमध्ये लोकांवर एवढा अन्याय होत असताना कल्याण काळे कुठं तोंड लपवून बसलेत हे आपल्याला पाहायला सुद्धा मिळाले नाहीत। आज जालन्यामध्ये गेलेले असताना सुद्धा त्यांनी त्या बोराडे कुटुंबियाला भेटायला जायला पाहिजे होतं, परंतु अद्याप गेलेले नाहीत। रावसाहेब पाटील दानवे सुद्धा कुठं हरवलेत ते सुद्धा आपल्याला शोधावं लागतील। तुमच्या प्रसार माध्यमांनी त्यांना शोधून घेतलं पाहिजे, त्यांना बोलतं केलं पाहिजे आणि कैलास बोराडे यांना न्याय देण्यासाठी त्यांना समोर आणलं पाहिजे। खरं तर कैलास बोराडे यांच्यावर जो अमानुष अत्याचार झालाय याला महाराष्ट्रात नाही देशात सुद्धा असा अत्याचार झालेला नाही। यापूर्वी फक्त छत्रपती संभाजी महाराजांना असे चटके देण्याचं काम झालं होतं, त्यानंतर आता कैलास बोराडे यांना चटके देण्याचं काम झालंय। त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि सकल समाजाने त्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम केलं पाहिजे। नेमकं म्हणजे मी दर्शनाला गेलो दादा, तिथं आमच्या मंदिरावर तिथं वटकेश्वर महादेव मंदिर आहे, जागरूक महादेव मंदिर चौफुलीवर। मी सिद्धेश्वर बाबाच्या तिथे दर्शनाला गेलो, तिथून आलो पालखीतून। म्हटलं आपण दर्शनाला जाऊ म्हटलं आणि दर्शनाला जाऊ म्हटलं आणि आपलं थोडं साफसफाई करू। तिथे मी सकाळी पण तिथे साबुदाणा खिचडी ते बनवून दिली त्यांना। मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं, इथलं आपण जत्रा वितरातून जाऊन येऊ तिकडून सिद्धेश्वर बाबाच्या, संध्याकाळी येऊ म्हटलं। मी संध्याकाळी गेलो, मी तिथं मी 9-9:30 वाजले असेल दादा मला तिकडून यात्रेतून याला पालखीतून। आल्यामुळे त्यांना मला दर्शनाला बसलो नंदीपासून मग उठून म्हटलं आता आतमध्ये जाऊ दर्शनाला। तेव्हा आतमध्ये जायची गरज नाही तुला, आता तसं बोलला ते मला। त्यानं पहिले सगळ्या त्या रॉड त्या उलंगणात टाकून ठेवल्या, जिथे साबुदाणा ते बनवलं आम्ही तिथं ते लालबुंद तयार करून ठेवल्या त्यांना। मग मला माहित लय भरपळ करतो, तुला दाखवतो मी काय तुला माहित नाही आम्ही कोण आहे आमची, तुला माहिती तुला किती वेळेस तुला माहिती असल्यावर आमच्या संग लढतो का? तुला माहित नाही आम्ही दोघं आम्ही काही बी करू शकतो। मी सुदान दौडचं आपलं सोनू सुदान दौड आहे, ओळखत नाही का नवाजचा भाऊ आहे म्हणे मी काही बी करू शकतो। हे तुला पाहिजे का म्हणे, हे सगळे माझ्या अंडरमध्ये, सगळं मला मंदिर माझ्या अंडरमध्ये आहे,
तू काही नाही करू शकत. म्हटलं मला दर्शन करू दे, देवाचं दर्शन करायला त्याच्यातून तुमचा काय संबंध आहे देवाचा तुमचा? नाही म्हणे आतमध्ये जायचं नाही, बाया आहे आतमध्ये, बाया आहे. म्हटलं बायाला मला घंटा वाजून मी दर्शन करत चाललं जात. मग ऐकलं दादा त्याने बळजबरी वडत नेलं बाजूला, मला वडत नेलं. मग ते ज्याने झटके मारत मारत नेलं मला ते कुठंच समजलं नाही जातं की मला चटके देणार आहे का काय. त्याने जसं धरलं माझे कपडे फाडले, गळ्याला रुमाल लावला, खाली पाडलं. मग ते काय मी हिमतीने बोलायची आता हिंमत होते. मग पण मी पहिले बी त्यांच्या पाईपलाईन मुळे तसं प्रकरण घडलं होतं ना. मी थोडं घाबरलोच होतो, त्याला घाबरलेलोच होतो. तेव्हा बी मला जेसीबी मध्ये खाली काढून टाकतो म्हणे, तुला तुम्ही केले दादागिरी का? तुम्ही दादागिरी करतो माझ्यावर? म्हणलं भाऊ मी दादागिरी करणार, मी गरीब आहे. कोण तुम्हाला म्हटलं जेसीबी खाली काढतो? सोनू जवळ नवनाथ दौड बी होता. तो म्हणे तुला दाखवून देतो म्हणे मी. नवनाथ दौडने तुम्हाला काय म्हटलं होतं त्यावेळेस त्याला फोनवर सांगितलं तर त्याला दाखवून दे म्हणे, जेसीबी खाली पाहून घे म्हणे, मी त्या पाठीशी पुरापुरी उभा आहे म्हणे, टाकून दे म्हणे त्याला जेसीबी खाली पाहून घे म्हणे. पण ते माझ्या छातीवर बसला, 2-3 बुक्के मारले मला पहिले 1 महिना 1.5 महिना अगोदर. नाही 1-1.5 महिना तुम्हाला मारलं कोण सोबत होते त्यावेळेस? त्यांनी मग ते मला समजले, त्याने गळ्याला लावल्यामुळे मला चक्कर सोन्यानं या दौडना ते मला कस तरी म्हणजे एकदम भास झाल्या, कस तरी झालं. खाली पाडलं, मग चटकी दिली. चटकी दिल्या म्हणजे माझ्या थोडस हे झालं मला. मग उठलो, त्याला बोलायला लागलो तर ते म्हणे तू काही कर, तुला काही करता येत नाही म्हणे, तुला मी जीव मारू शकतो म्हणे. सोनू सुद्धा दौड. मला माझ्या भावाचा पाठिंबा आहे म्हणे पुरेपूर. तू काय टोकतो पैशावर, मी चांगले तोंड बंद करू शकतो म्हणे. तू काय रे म्हणे, चिल्लर म्हणे, तू चिल्लर, तुझ्याकडे काय आहे म्हणे, तू पुरं इकून टिकून बी माही बरोबरी करू शकत नाही. म्हणलं हाव का भाऊ, तू मोठा आहे म्हणलं, असं तर बोललो. पण ते ऐकायची नाही. ते लोक घाबरून गेले त्याला. ते लोक बाजूला हानगुन झाले. ते गज म्हणाले नको रे बाळा, तू मारवाल त्याला. ते म्हणे तुम्ही चुप बसा, तुम्हाला काय माहितीये, त्याची मोडशी जिरवतो, त्याला मारूनच टाकतो. मी पाहून घेईन, मा भाऊ पाहून घेईन. नवनाथ दौड मा भाऊ आहे, मी त्याला याला बी पाहून घेईन. त्याच्यामध्ये नवनाथ दौड आहे ना, त्याचा पण हात आहे का मग त्याचा हात आहे म्हणून तर याची हिंमत बळ इतका भरपूर आहे. ते नसताना याचं ही कुठं हिंमत लागणार आहे? त्याचा दौड, त्याचा हात आहे म्हणून तर जमतं ते, मग कसं काय जमणार आहे त्याला? तुमच्यासोबत लोक उभा होते, तुम्हाला वाचवायचा प्रयत्नच नाही केलता त्यांनी, पण ते ऐकत नव्हता. येऊ आहे ना, ऐकत नव्हता. म्हणे तुम्ही चुप बसा, तुम्हाला काय माहिती. यांना मला पाडलं, पायावर पाठीवर लाथा मारल्या पहिले. मग शक्ती काढलं त्यांनी मारलं. मग खूप गंभीर धक्के दिले, खूप त्रास झाला मला. पण ते महादेवानं मला वाचवलं. त्या बिचाऱ्यानं मला इतकं बळ दिलं की खूप बळ दिलं. त्याच्याच भरोशावर मी त्याची सेवा करतो. मला त्याचं हिमतीचं बळ फळ मला त्याने दिलं होतं. काय वाटतं तुम्हाला, काय अपेक्षा आहे? माझी अपेक्षा फक्त मला न्याय पाहिजे. मला त्यांनी पैशाचं पण सांगितलं, नंतर पोलीस केस केलं होतं. माझ्या फोनवर खूप स्वतः फोन केला नवनाथ दौडला, तुझे पोरं शिकवतो म्हणे 12ही लोक, तुला फुकट शिक्षण देतो, तुला काय लागलं ते देतो 1-1.5 लाख रुपये. म्हणलं भाऊ मला पैशाची गरज थोडी नाही, मी माझ्या घरचा गरीब आहे म्हटलं. म्हणजे तू तक्रार देऊ नका असं म्हणते? हो, तुला काय लागतं मी देतो म्हणे, तुला पैसे लागले पैसे सगळं मी देतो म्हणे. तुम्हाला फोन करतोय का? हा, फोन केला त्यांनी मला. 2 पैसे दाखवतो का? हो, काय म्हणे? 1-2 लाख रुपये देतो म्हणे तुला, तू पोरं शिकवतो 12ही लोक, तू फक्त कंप्लेंट वापस घे.